वनजमीन वाटप प्रकरणी तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणेंना सुप्रीम कोर्टाने दणका दिलाय। वन विभागाची जमीन बिल्डरला देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केलेला आहे। पुण्यातील ती जमीन पुन्हा वन विभागाला देण्याचे आदेश देण्यात आले। महाराष्ट्राचे तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणेंना सुप्रीम कोर्टाने हा मोठा दणका दिलेला आहे। सरन्यायाधीशांनी 30 वर्षांपूर्वीच्या खटल्यात महत्त्वाचे निर्देश दिले आहेत। सन 1998 साली युती शासनाच्या काळात नारायण राणे हे महसूल मंत्री असताना वन विभागाची 30 एकर जमीन बिल्डरला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। सरन्यायाधीश भूषण गवई यांनी राणेंनी घेतलेला हा निर्णय मात्र आता रद्द केला। तसेच पुण्यातील ती जमीन पुन्हा वन विभागाला देण्याचे आदेशही त्यांनी दिले। काय आहे हे संपूर्ण प्रकरण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। पुण्याच्या कोंढवातील वन विभागाची 30 एकर जागा चव्हाण नावाच्या व्यक्तीला दिली होती। 1998 साली महसूल मंत्री या नात्याने नारायण राणेंनी हा निर्णय घेतलेला। तर चव्हाण नावाच्या व्यक्तीने ही जागा रिची रिच सहकारी संस्थेला विकली। रिची रिच सोसायटी या जागेत भव्य प्रकल्प उभारणार होती। तर या विरोधात पुण्यातील सजग चेतना मंचने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली। सुप्रीम कोर्टाने तपासासाठी 2002 मध्ये सीईसी स्थापन केली। तर समितीने नारायण राणेंसह संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची शिफारस केली। या प्रकरणात केवळ वन विभागाचे उपवन संरक्षक अशोक खडसेंवर गुन्हा दाखल झालाय। जानेवारी 2024 मध्ये या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे सोपवण्यात आला। सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ही जागा वन विभागाला परत करण्याचा निर्णय आता दिलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।